श्री बागेतील महालक्ष्मी देवस्थान मलिकवाड याची जी मूर्ती प्राणप्रतिष्ठापना वास्तुशांती व कळसारोहण सोहळा हा बुधवार दिनांक ते शुक्रवार दिनांक 9/5/2025 पर्यंत हा कार्यक्रम 3 दिवसाचा हा कार्यक्रम ठरलेला आहे। श्री 108 गुरु शांतलिंग देवरू देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी काडसिद्धेश्वर मठ मांजरी व कोकोटनूर, त्याचबरोबर दुसरे स्वामीजी आहेत परमपूज्य श्री डॉक्टर सदानंद महास्वामीजी गीताश्रम सदलगा। ही मूर्ती प्राण प्रतिष्ठापना वास्तुशांती व कळसारोहण सोहळा आहे तो बुधवार दिनांक 7/5/2025 रोजी आहे। सकाळी 6 वाजता मंदिराची वास्तुशांती, सुवासनी व गोमाता प्रवेश व दुपारी आहे ते धुळीचा प्रसाद आहे, म्हणजे महाप्रसादच आहे तो। संध्याकाळी 7 वाजता राष्ट्रसंत श्री 108 गुरु शांतलिंग देवरू देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी काडसिद्धेश्वर मठ मांजरी व कोकोटनूर। त्यानंतर दुसरा दिवस आहे गुरुवार दिनांक 8/5/2025 रोजी सकाळी 8:30 वाजता बसस्टँडपासून मूर्तीची गावातून नगर प्रदक्षिणा, सनई वालक सहवाद्य आंबील व जलकुंभ सहित मिरवणूक। दुपारी 1 वाजता आहे महाप्रसाद आहे। त्यानंतर संध्याकाळी मूर्तीस जलवास, धान्यवास व वस्त्रवास। त्यानंतर तिसरा दिवसाचा हा जो कार्यक्रम आहे शुक्रवार दिनांक 9/5/2025 रोजी पहाटे ब्राह्मी मुहूर्तावर 4 ते 5 पर्यंत राष्ट्रसंत 108 गुरु शांतलिंग देवरू देशी केंद्र शिवाचार्य स्वामीजी काडसिद्धेश्वर मठ मांजरी व कोकोटनूर यांचे अमृत असते। महाभिषेक व मूर्ती प्राणप्रतिष्ठा, सकाळी सर्व देवता हवन पूजापाठ व सकाळी 11 वाजता परमपूज्य डॉक्टर श्री सदानंद महास्वामीजी गीताश्रम मठ सदलगा यांचे अमृत असते। कळसारोहण, पुष्पवृष्टी आणि मंगल आरती। माहेरवाशीन व गावातील सुवासिनी यांची ओटी भरणे याच दिवशी आहे, म्हणजे 9 तारखेला ज्या माहेरवाशीन आहेत आपल्या गावातील ज्या कन्या बाहेर लग्न करून बाहेर गेलेल्या आहेत त्या मुलींचं म्हणजे माहेरवाशिनांचं ओटी भरणी कार्यक्रम 9 तारखेला आहे आणि हा तो 12 म्हणजे 11:30च्या दरम्यान आहे। त्यानंतर जे दुपारी जे 12 वाजता आहे ते आपल्या कार्यक्रमाच्या स्थळी सभामंडपामध्ये सत्कार समारंभ केला जाईल। कारण आपल्या या भागातील माजी आमदार, त्याचबरोबर सध्याचे आमदार MLC म्हणजे शिक्षक मतदारसंघातील श्री प्रकाशअण्णा बाबांना हुक्केरी साहेब, त्याचबरोबर श्री गणेशअण्णा हुक्केरी साहेब आमदार चिकोडी सदलगा आणि त्याचबरोबर मानतेशअण्णा कवडीमठ माजी MLC यांच्या उपस्थितीमध्ये हा त्यांचा उद्घाटन त्याचबरोबर सत्कार समारंभ इथे केला जाईल। कारण इथे हे जे मंदिर आहे, आता मी मंदिराची पार्श्वभूमी थोड्यात 2 शब्दात मांडतो आहे। हा मंदिर बांधण्याचा 3 वेळा प्रयत्न झाला, परंतु काही अडचणी यात येत गेल्या व त्यानंतर मग तयार केला। त्यामुळे संघ तयार झाल्यानंतर आपल्या संघाचे अध्यक्ष आपले गणपती धोंडीबा वडगावे यांनी अतिशय प्रामाणिक भाग घेऊन आणि त्याचबरोबर बंडा नबी मुल्ला हे ज्येष्ठ आमचे गावकरी आणि एक मुस्लिम समाजाचे मुख्य यांनी भाग घेतला। त्याचबरोबर आपले भीमा वडगावे यांनी पण या मंदिरासाठी अतिशय म्हणजे पहिल्यापासूनच त्यांनी कष्ट करत आहेत आणि हे मंदिर बांधण्याचा त्यांचा हेतू असा आहे की त्यांनीच आपल्याला या नव्या पिढीला उत्स्फूर्त केलं की हे मंदिर व्हायला पाहिजे, अर्धवट राहिले आणि त्यांचीच इच्छा म्हणून हे आता म्हणजे ह्या 7, 8, 9 तारखेला ही पूर्ती होत आहे। त्याचबरोबर आणखीन एक आमच्या भागातले MLC मानतेशअण्णा कवडीमठ यांनी सुरुवातीला सुधारणासाठी 3 लाख मंजूर केले होते, त्यातली रक्कम थोडीफार आलेली आहे, थोडी अजून यायची आहे, तरी पण त्यांना पण आम्ही ह्या कार्यक्रमासाठी आमंत्रण दिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या या भागातून आपले स्वरूप माडिक यांनी पण आपल्या व्यंकटेश्वराच्या माध्यमातून आपल्या मंदिरासाठी देणगी रूपाने मदत केलेली आहे। त्याचबरोबर नेर्लेकर, चिकोडीचे नेर्लेकर यांनी पण मंदिरासाठी भव्य अशी देणगी स्वरूपात दिलेली आहेत। त्याचबरोबर आपल्या गावातील आणखी भरपूर असे म्हणजे रावसाहेब कुंभार असतील, त्याचबरोबर इतर असे भरपूर अशोक पाटील असतील, नंतर असे एक आहे धनाजी पाटील असतील, असे एक जे देणगीदार आहेत त्यांनी की आपल्या गुप्त रूपाने पण फार इथं आपल्याला देणगी दिलेली आहे आणि गावातील प्रतिष्ठाकडून पण असं गुप्त देणगी पण आपलं नाव न डिक्लेअर करण्याच्या याच्यावरती या मंदिरासाठी येत आहे आणि प्रतिसाद अतिशय उत्तम आहे। आणि ह्या मंदिराकरता साधारणतः आतापर्यंत हे सगळं कार्यक्रम हे वगैरे धरून 25 लाखाचा खर्च अपेक्षित आहे।
आणि जवळजवळ तो आता आपल्याकडं उपलब्ध आहे. म्हणजे थोडाफार येणे बाकी असली तरी आपल्याकडे तो उपलब्ध आहे. आणि आता ह्या 3 दिवसामध्ये हा कार्यक्रम आणि भव्य नियोजनबद्ध कार्यक्रम हा केला जाईल. आपल्या सुरुवातीला ज्या दिवशीचा आहे, पहिल्या दिवशी 7 तारखेचा कार्यक्रम याची दुर्डी प्रसाद आहे कळसार. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 तारखेला 8:30 वाजता जी मूर्ती मुर्डेश्वर गोकर्णमधून जी मूर्ती महालक्ष्मीची मूर्ती घडवून आणली आहे ती जी व अंबिल गागर व जलकलश यांच्या महिलांच्या उपस्थितीमध्ये व सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी जी इथं म्हणजे प्रदक्षिणा होणार आहे आणि महालक्ष्मीची मूर्ती इथं बसवेल. त्यानंतर 9 तारखेला कळसारोहणचा कार्यक्रम आहे आणि त्याच दिवशी म्हणजे 12-12:30 वाजता हा सत्कार समारंभ आपला इथेच मान्यवरांच्या हस्ते केला जाईल. त्याचबरोबर आपण आणखीन एक इथं केलं की या मंदिरासाठी ज्यांनी झटलेलं आहे पूर्वीपासून, आता म्हणत नाही मी की पूर्वीपासून त्यांचा पण इथं सत्कार व्हावा हा या आपल्या संघामध्ये महालक्ष्मी सेवा संघामध्ये ठरलेलं होतं. त्याप्रमाणे त्यांचं पण इथं बाबू कट्टेकर असतील, त्यानंतर जाधवबाई असतील, म्हणजे असं जे या मंदिरासाठी झटलेलं आहे. तिथे किरूर बंद आहेत त्यांनी पण, आणि जे कळसार म्हणजे जे कळस बांधले असं म्हणजे प्रत्येकांचे जे त्यांचं या मंदिरासाठी योगदान लाभलेलं आहे त्यांचा प्रत्येकांचा इथं सत्कार केला जाईल. व गावातील सर्व जे तरुण मंडळ आहे त्यांना मी आवाहन करू इच्छितो, गणेश मंडळ असतील, तरुण मंडळ असतील, त्यांनी ह्या कार्यक्रमासाठी उपस्थिती राहावं. श्रमदान आपल्याला जे घडतं आहे ते आपल्या सेवा संघाकडे सांगून त्यांनी जे आपल्याला काम जमतं आहे ते करावं आणि या मंदिराच्या कार्यक्रमात हातभार लावावा. तरीच मी समस्त मलिकवाड ग्रामस्थांना पण विनंती करतो आहे आमच्या सर्व कमिटीकडून की आपण सर्वांनी या मंदिरासाठी योगदान द्यावं, तिथं यावं आणि एक भरगच्च असा कार्यक्रम यावा आणि सुनियोजित अगदी व्यवस्थितपणे हा कार्यक्रम पार पाडावा अशी मी या आमच्या कमिटीतर्फे व महालक्ष्मी चरणी वंदन करून मी माझे 2 शब्द सांगतो. देवस्थान हे फार वर्षापासून बागेतील लक्ष्मी म्हणून प्रसिद्ध आहे. मूळ गाव मलिकवाड गावची लक्ष्मी, बागेतील लक्ष्मी असा याचा एक उल्लेख केला जातो आहे. आज बऱ्याच वर्षानंतर आम्ही लहान असल्यापासून बघतोय मंदिर हे अगदी म्हणजे छोट्या स्वरूपाचं, झाडाखाली लक्ष्मीदेवी पूजलेली होती. त्याच्यानंतर आता सगळ्यांच्या मनात आलं आणि आता आज आमच्यात जे नाहीत श्री गणा वडगावे यांनी सुरुवात केली. त्यांच्यासोबत बंडा मुल्ला असतील, भीमा वडगावे असतील, या सर्व म्हणजे ज्येष्ठ व्यक्तीने काही व्हायचं पण शिखर बघायचं आम्ही ही एक भावना व्यक्त करून सगळ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद म्हणजे चांगलं म्हणजे प्रेरणा देऊन मंदिर बांधायचं ह्या उद्देशाने तिने अगदीच म्हणजे पाठपुरावा केला. सुरुवातीच्या काळात माजी विधान परिषद सदस्य मानतेशना कोट गिमट यांनी 1 लाख रुपये त्यांच्याकडून जमा झाले, अजून थोडे येणे बाकी आहे. त्याच्यानंतर बांधकाम चालू झालं, ग्रामस्थांनी देखील चांगला प्रतिसाद दिला. त्यास होत असताना आपल्या भागाचे लोकप्रतिनिधी आदरणीय श्री प्रकाशअण्णा हुक्केरी तसेच गणेशअण्णा हुक्केरी यांनी देखील 10 लाखाचा कर्नाटक सरकारच्या वतीनं फंड देऊन मंदिर बांधकामाकरता मोठी चालना दिली आणि त्यातूनच आता ही मंदिर आज इथं आता साकार होत आहे. आणि त्याचबरोबर उर्वरित फंडासाठी जे काय म्हणजे दानशूर व्यक्ती आहेत त्यांनी देखील गावकरी असतील, बाहेरचे असतील, सर्वांनी अगदी चांगल्या रीतीनं सहकार केलं आणि त्या पद्धतीनं आज इथं मंदिराची चांगली सुशोभित इमारत इथं लक्ष्मीच्या कृपेनं उभी आहे. आणि या सर्वांना आता गावकऱ्यांना एक विनंती आहे, 7, 8, 9 हा जे म्हणजे 3 दिवसाचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाकरता सर्वांनी अगदी तन मन अगदी व्यवस्थित आमचंच घरचंच काम आहे ह्या उद्देशानं इथं हजर राहावं आणि हा व्यवस्थित कार्यक्रम पार पाडण्यासाठी त्याच्या 3 दिवसाच्या कार्यक्रमाकरिता माहेरवासिनी येणार आहेत, बाहेरचे पाहुणे येतील. फक्त गावकऱ्यांनी दक्षता एवढी घ्यायची की आलेल्या माणसाची कुणाची गैरसोय होता कामा नये. सगळीजण अगदी मनापासून इथं झटून 3 दिवसाचा एवढा कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावं ही सर्वांना मी एक विनंती करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो.